मौजा वाघडोह शेती शिवारामधील झोपडीला आग लागल्याने त्यातील 2 बैल व शेती साहित्य जळून खाक झाले। या घटनेमध्ये 1.5 लाखाचे नुकसान झाले असून रमेश बाबाराव भुरे राहणार पांढरी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे। सदर शेतकऱ्याचा मौजा वाघडोहमध्ये वसाहतीच्या 4 एकर शेतात संत्रा व पराठीची पिके असून गव्हाची लागवड करण्यासंदर्भात तयारी करून ठेवली होती। त्याकरिता 4 बॅग गहू एकूण 16,400 व 15 बॅग खत एकूण 12,000, फवारणीची औषधी 22,000 यासह 1 लाख रुपये किमतीचे 2 बैल झोपडीत बांधून ठेवले होते। नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करून ते घरी निघून गेल्यावर सकाळी परत आले असता झोपडीतील सर्व साहित्य व बैल जळून खाक झाल्याचे दिसून आल्याने त्यांना जबरदस्त धक्का बसला। याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सुभाष काकड यांना दिली। त्यानंतर तलाठी सुधीर वानखडे, पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील कारवाई पूर्ण केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी यावेळी पोलीस पाटील सुभाष काकड व शेतकरी यांनी केली आहे। या घटनेचे कारण मात्र कळू शकले नाही। ही माहिती पथरोड येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर सौदागर यांनी दिली।